एक मिनटं, खूप जास्त मेहनत करून पण सक्सेस का मिळत नाही? अनेकदा पोरांना असं वाटतं की जास्त तास काम केलं तर जास्त सक्सेस किंवा जास्त पैसे मिळतील. पण मार्केटमध्ये कष्टापेक्षा तुम्ही कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करता याला जास्त किंमत असते. मित्र, या 3 चुका समजून घे. पहिली चूक, लो स्किलमध्ये अडकून राहणे. अशी कामं करत राहणे जी जगातल्या कोणत्याही माणसाला 1-2 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर तो सहज करू शकतो. आणि जर तुझ्या कामाची जागा दुसरा कोणी 5 मिनिटात घेऊ शकत असेल तर मार्केटमध्ये तुझ्या वेळेची किंमत नेहमीच कमी असेल. मग यावर उपाय काय? हाय स्किलवर काम कर. मग व्हिडिओ एडिटिंग असेल, कॉपी रायटिंग, डेटा अनालिस्टिक्स, प्रोडक्ट डिझाईन्स असेल किंवा सेल्स असेल, अशा गोष्टी शिक ज्या शिकायला वेळ लागतो. पण एकदा का त्या जमल्या की मार्केटमध्ये तुझ्या वेळेची किंमत डायरेक्ट 10 पटीने वाढते. दुसरी महत्वाची चूक, सगळंच थोडं थोडं शिकायची काय. थोडी डिझायनिंग, थोडं कोडिंग, थोडं मार्केटिंग, थोडं एडिटिंग. जेव्हा तू प्रत्येक विषयातलं फक्त 10% शिकतोस ना, तेव्हा तू कुठल्या तरी एका क्षेत्रात एक्सपर्ट कसा बनू शकशील? मग यावर उपाय काय? तर टी शेप स्किल मॉडेल. टी शेप, सगळ्या गोष्टींची थोडी थोडी माहिती असणं, त्या टी मधल्या उभ्या लाईनमध्ये असणं चांगली गोष्ट आहे. पण एका पर्टिक्युलर फील्डमध्ये इतकं खोल जा की त्या कामासाठी लोक फक्त तुझ्याकडेच आले पाहिजे, म्हणजे टीची आडवी लाईन. तिसरी मोठी चूक, सेल्फ डिस्ट्रीब्युशनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. आता सेल्फ डिस्ट्रीब्युशन काय असतं? तुझ्याकडे जगातलं सगळ्यात मोठं स्किल आहे, पण ते लोकांसमोर किंवा क्लायंट समोर तुला मांडताच येत नसेल तर तुझ्याकडे असलेल्या त्या टॅलेंटचा काहीच उपयोग होत नाही. आजच्या जगात काम येणं म्हणजे 50% आणि ते काम जगाला दाखवता येणं म्हणजे राहिलेले 50%. मग यावर उपाय काय? तू रोज काय शिकतोयस किंवा काय बनवतोयस किंवा कसले प्रोजेक्ट्स करतोयस ते सोशल मीडियावर, लिंक्डइन प्रोफाईलवर किंवा पोर्टफोलिओच्या रूपात लोकांना दाखवायला सुरुवात कर. तुझ्या कामाचं प्रेझेंटेशन हेच तुझं सगळ्यात मोठे व्हिजिटिंग कार्ड आहे. भावा, फक्त गाढवासारखी मेहनत करून सुख समृद्धी येत नसते. त्यासाठी योग्य जागी योग्य स्किलनं केलेली मेहनत आयुष्य बदलून टाकते. आणि या 3 गोष्टींपैकी तू आज स्वतःच्या स्किलमध्ये काय बदल करणार आहेस मला कमेंटमध्ये नक्की सांग. ठीक आहे, भेटू परत.